नाही पोलिसांनी सगळ्या प्रश्नांच्या आधी कर्ज भागवायचा राजीनामा द्यायचा मग उठतं सगळ्या नाहीतर मीटिंग कॅन्सल. अरे संचालक मंडळाची हा संचालक मंडळाचा आम्ही निवडून दिलाय तुम्हाला विद्यार्थी बरोबर आहे की तुम्ही का कालवा त्यांना काम करू दे का काय काम करायचं नाही तुमच्या प्रश्न उत्तर द्यायला लागेल. अरे बरोबर आजपर्यंत एक मिनिट कामकाजातला जर विषय घ्यायचा असला तर हे आता मी संचालकांना विचारतो 18/4/2025 ला यांनी एक ठराव केलेला आहे. आम्हाला अहवाल मान्य नाही. 18/4 ला कुठं मीटिंग झाली आणि हा चर्चेला विषय आला का संचालकांच्या पुढं तो आधी सांगा. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जो ठराव मुंबईमध्ये तुम्ही रिव्हिजन मध्ये जो दाखल केलेला आहे आम्ही संचालकांशी बोललो अजिबात तो चर्चेत कुठेही आलेला नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय झालं करणार तुम्ही संचालक सगळे जाणार त्याच्यावर पहिली चर्चा करूया परत प्रश्न उत्तर होतील आणि मग होऊ दे मीटिंग चालू. हे बघा तो ठराव वाचून दाखवा. नाही सगळ्यात महत्वाचे हा ठराव आहे माननीय संचालक मंडळ सभा दिनांक 18/4/2026 सभेमधील ठराव क्रमांक 4/14 ची सत्यप्रत विषय क्रमांक 8/14 श्री शीतल चोते तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सांगली यांच्याकडील 16/3/2026 रोजीचा प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे दाखल केलेला चौकशी अहवाल मान्य नसल्याने शासनाकडे मागणी कामे या संबंधी कायदेशीर कागदपत्रावर सहीचे अधिकार देण्याबाबत ठराव क्रमांक 8/14 त्याच्यामध्ये श्री केदार नायकवडी यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे 3/12/2025 रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला होता. तक्रार अर्जानुसार चौकशी करता प्रादेशिक साखर कोल्हापूर यांनी शीतल चोते तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सांगली यांची चौकशी करता दिनांक 1/1/2026 चे पत्रान्वये फेर तपासणीसाठी नेमणूक केलेली आहे. तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सांगली यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडे जावा क्रमांक विलेप 1 हुतात्मा सहकारी साखर चोरी तक्रार अहवाल सन 2026 रोजी चौकशी अहवाल कारखान्याची बाजू ऐकून न घेता एकतर्फी अहवाल सादर केलेला आहे. तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 यांनी सादर केलेला चौकशी अहवाल मान्य नसल्याने शासनाकडे दाद मागण्याचे ठरले. सदर प्रकरणी कायदेशीर कागदपत्रावर कारखान्याच्या वतीने अधिकृत सह्या करण्याचे अधिकार खालील प्रमाणे देण्याचे ठरले. नंबर 1 श्री वैभव नागनाथ नायकवडी चेअरमन. नंबर 2 श्री शिवाजी नानासाहेब पाटील कार्यकारी संचालक. नंबर 3 सचिन महादेव शिंदे फायनान्स मॅनेजर. वरील तिघांपैकी कोणी एकाला सहीचे अधिकार एका मताने देण्यात येत आहेत. सूचक माननीय श्री अरविंद जयसे कदम आणि अनुमोदक माननीय श्री संभाजीराव शंकरराव पाटील. आता ह्यांनी सांगावं की हा ठराव कुठल्या मीटिंग मध्ये झाला. माझ्या माहितीनुसार मीटिंगच झालेली नाही. आणि दुसरी गोष्ट हा जर ठराव झाला असला तर संचालकांच्या पुढे यायला पाहिजे तो ठराव. कारण ह्याच्यामध्ये उद्या सगळे संचालक अडचणीत येणार. संभाजी पाटील कारखान्याच्या सोयीप्रमाणे ठराव केले जातात. आपल्याला कल्पना आहे मागच्या 1-2 मीटिंगला सुद्धा त्या पद्धतीचे ठराव झालेले आहेत. सगळं असं ठराव होऊन गेलं. मागच्या मीटिंगला काय ठराव झाले त्याची माहिती तुम्ही द्यावी. या सगळ्यांच्या पुढे ती चर्चा झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याची जर हा जो ठराव झालेला आहे ह्याची जर माहिती कुणाला जर नसेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मीटिंगचे विषय जे आहेत ते सुरू करूया.
आजपर्यंत विश्वास किती ठराव झाले तसे कामकाजाच्या सोयीस्कर करायचेच नसतात ना ठराव आजपर्यंत ते झालं. आता गैरहजर असताना आजच्याला गैरहजर असताना आजपर्यंत त्यांच्या घरी जाऊन सह्या घेतल्या जातो असंच फसवलं आजपर्यंत जात होतं, त्यामुळे ही घटना आल्यासारखं वाट लागली. संचालकांनाच ठेवा मीटिंग मध्ये हजर आणि अजिबात नाही, अजिबात नाही चालणार नाही. ठरावाही जनरल मीटिंगचा मीटिंग आहे. अण्णांनी वार्षिक मीटिंग मध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही पण कितीतरी वेळा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. मीटिंग चालू झाल्यानंतर माझ्या वतीनं मी सगळ्यांना या सांगतो की कोणाचाही काय हस्तक्षेप नसणार किंवा काय बोलणार नाहीत ही लोक. आपण प्रश्नांना सामोरी जाऊया आणि पुढे मीटिंग चालू करूया. केली पाहिजे. संचालक मंडळाच्या मीटिंगचा त्याच्यासाठी कोणीही तयार नाही. मीटिंग घेतली पाहिजे. चर्चेचा मीटिंग घ्यायची नसेल तर मीटिंग कॅन्सल करूया. मीटिंग ही व्हाईस चेअरमनच्या अध्यक्षतेखाली संचालकांनी बोलवलेली आहे. मीटिंग ही होणार पण आधी प्रश्नाचे उत्तर. मीटिंग जर आहे तर मग मीटिंगचं कामकाज या मीटिंग प्रमाणे अजेंड्याप्रमाणे केलं पाहिजे. 34 दिवस उत्तरासाठी थांबले आम्ही मीटिंग साठी नाही. मीटिंगचा अजेंडा काढलेला आहे तर मीटिंगचं कामकाज आपल्याला केलं. कामकाज उत्तर द्या की मग प्रश्नाची मीटिंग त्यासाठीच आहे ना. उत्तर द्या. अगोदर सगळ्या संचालक सभासदांच्या प्रश्नांची उत्तर मीटिंग. मीटिंगचा अजेंडा जो काढलेला आहे तो मीटिंग घेतली पाहिजे आपण. त्यासाठी तुम्ही कृपया बसून करा. आणि मग किती वेळ आणि किती वेळ सगळे आपण संचालकांनी एक थांबायचं असेल तर परवानगी अडचण नाही. मीटिंग मध्ये कालवा करायचा नाही. संचालक मंडळाची मीटिंग व्यवस्थित रीतीनं आपली पार पडली पाहिजे. अगोदर सगळ्या प्रश्नांची आमच्या उत्तर द्यायची आणि मगच मीटिंग चालू. एक महत्वाचं की मीटिंगचा जो अजेंडा आहे तो 10 वाजताची मीटिंग आहे. नाही नाही अगोदर प्रश्नाची उत्तर प्रश्न जे असतील त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करायला कोणतीही अडचण नाही. आणि एवढंच नव्हे, राजीनाम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे राजीनाम्याच्या बाबतीत मला सांगितलेलं होतं तर सदाखोत आणखी सीबी पाटलांच्याकडे 15 दिवसापूर्वी राजीनामा दिला होता. अजिबात नाही. अगोदर मीटिंगचा विषय मग पुढलं मीटिंगचं जे आहे बोर्डाची जी मीटिंग प्रश्नाची उत्तर मगच मीटिंग चालू. संचालकांची मीटिंग जी आहे ती मीटिंग पहिल्यांदा व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे. आणि मीटिंग झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या पोलिसांनी बाहेर अजिबात नाही चालणार आमच्या ह्याच्यात असल्याच्या मीटिंगचा मी अध्यक्ष आहे. पोलीस चालणार नाही. त्यामुळं पोलीस यंत्रणेला माझी सूचना आहे सगळं बंद. अगोदर विषय फक्त मीटिंग या प्रश्नाचे उत्तर बाकी कुठलं नाही काय. पोलिसांना सूचना आहे की या बाबतीमध्ये पहिल्यांदा संचालक मंडळाची मीटिंग अजेंडाप्रमाणे मीटिंग झाल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर उत्तर पहिली मग मीटिंग
अजेंडा जो आहे चालू नाही. मीटिंगचा त्याप्रमाणे कामकाज व्हायला पाहिजे. एक मिनिट. हो, शेखरजी. याचा अर्ज नामंजूर झालाय ना? पहिल्यांदा नामंजूर झालाय. याचा अर्ज दिलेला आहे, नामंजूर झालाय, त्यामुळे विषय तो संपलाय. मीटिंगला मी हजर आहे, त्यामुळं त्याचा विषय नाही. सगळ्यात महत्वाचं कामकाज होणं महत्वाचं आहे. अगोदर प्रश्नांची उत्तर आणि मग कामकाज. आणि यासाठी आपल्याला आपली मीटिंग जी आहे, अजेंडा जो आहे तो पूर्ण करूया आणि सगळे चर्चेला आपली तयारी आहे. एक नाही, सगळे तुम्ही करा. संचालक मंडळाची मीटिंग पहिल्यांदा आपण 10 वाजता नोटीस काढली, त्याप्रमाणे मी आलेलो आहे. आणखी अरे बाबा नाही मग एक नाही, आपण संचालक मंडळाच्या प्रश्नाची उत्तर मग काय असेल ते प्रश्नाची उत्तर द्यायची, मग मीटिंग चालू. मीटिंग होईल आणि त्यानंतर सगळ्या पहिल्यांदा सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊया आपण. काल जसं केलं तसं. आणि त्यानंतर मीटिंग चालू होणार. आणि जोपर्यंत प्रश्नांची उत्तर होत नाही तोपर्यंत मीटिंग चालू होणार नाही. संचालक मंडळाची मीटिंग अजेंड्याप्रमाणे होते. सगळ्या गोष्टीला मी तयार आहे. सगळ्या ह्याच्या आधी आम्ही मिटूचं भाऊचं आमचं सगळ्यांचं बोलणं आम्ही बोललो की 30 दिवस नाही, आम्ही 6 महिने झालं बोललो. प्रश्नाची पहिली उत्तर द्या, विषय संपला. पहिल्यांदा उत्तर 15 दिवसापूर्वी आम्ही बोललोय. मिठू होता, गौरव होता, मी होतो, सदाभाऊ होत होतो. सारखं बदलणं चांगलं नाही. प्रश्नाची उत्तर परत मीटिंग चालू. राजीनामा जो आहे तो सुद्धा मी काही आणि सगळं कोणाही इथं अगोदर प्रश्नाची उत्तर अरे ते बघ, शाळेत नाही एक मिनिट. ऐकून घ्या. ऐकायचं नसेल तर बसा. आणि मग काय बोलताय? बोलतोय का? सर्वात महत्वाचं पहिल्यांदा प्रश्न विचारण्यासाठी आपले जे प्रश्न आहेत संचालक मंडळाची मीटिंग जी आहे ती कामकाज आपलं होऊ दे. या सगळ्या ऐकून घे. या सगळ्याचं परिणाम रोज बँकेच्या टीव्ही चालल्यात 20 बँकेच्या टीव्ही गेल्या 20 कोटी गेल्या. कामकाजाच्या दृष्टिकोनातून धाडक सुद्धा जे आहे ते आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. कारखाना एवढा अडचणीत आला त्याच्यावर चर्चा करूया ना. आणि त्यानंतर मग मीटिंग चालू करूया. या बाबतीत आणि आमच्या सहित कुणाची त्याच्यासाठी हरकत नाही. मग हे अजेंडा जो काढलेला आहे त्या अजेंड्याला काही अर्थ आहे का नाही? संचालक मंडळाची मीटिंग ही संपूया आणि त्यावरती चर्चा करू. काय अडचण आहे? प्रत्येक गोष्टी तुम्ही पण परकी आहे का?
महत्वाचे आहे तुम्ही